नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत पावभाजी। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पावभाजी खूप आवडते। वीकेंड आला की बरेच जण पावभाजी खायला बाहेर जातात, पण तुम्हाला आता बाहेर जाण्याची गरज नाही, कारण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी कुकरमध्ये एक गाजर, अर्ध बीटरूट, एक शिमला मिरची, एक वाटी फ्लावर आणि 2 बटाटे टाकून घेते। इथे तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता किंवा कोणत्या भाज्या जास्त आवडत असतील तर त्यात जास्त टाकू शकता। आता थोडंसं मीठ टाकून 3 ते 4 कुकरच्या शिट्ट्या घेतल्या आहेत। तुम्ही पाहू शकता भाज्या छान शिजल्या आहेत। अशाच पद्धतीने तुम्हाला शिजवून घ्यायच्या आहे। आता आपण ह्या मॅश करून घेऊया। माझ्याकडे मॅशर नव्हतं म्हणून मी झाऱ्याच्या साहाय्याने भाज्या मॅश करून घेतल्या। आता आपण एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। मग यामध्ये आपण जिरी टाकून घेऊया। जिरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेते। इथे मी 2 कांदे वापरले आहेत। आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया। इथे मी 3 टोमॅटो वापरले आहेत। टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि हा टोमॅटो आपण 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती वाफवून घेऊया। यामुळे टोमॅटो लवकर शिजतो। तर तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनटं झाले आहे, टोमॅटो छान शिजला आहे। आता आपण एकदा मिक्स करूयात आणि यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया। इथे मी रेडीमेड पेस्ट वापरली आहे, तुम्ही घरची वापरली तरी काही हरकत नाही। आता एकदा मिक्स करून घेऊया। आता मी पावभाजी मसाला टाकते, कांदा लसूण मसाला टाकूया आणि थोडीशी हळद। इथे तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता। तर तुम्ही पाहू शकता एकदा हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाले छान मिक्स झाले आहेत। आता आपण शिजवून घेतलेल्या भाज्या टाकून घेऊया। या भाज्याही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया। एकदा पाणी मिक्स करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता जास्त पातळही नाही जास्त घट्ट नाही, अशा प्रकारे तुम्हाला हे मिश्रण तयार करायचं आहे। तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती याला वाफवून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता छान तरी आली आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। एकदा मिक्स करून घेतलं आणि 1 चमचा बटर टाकूया। यामुळे पावभाजी खूप छान लागते। तर तुम्ही पाहू शकता भाजीला छान तरी आली आहे आणि बटरही छान मिक्स झाला आहे। तर अशा पद्धतीने तयार आहे आपली पावभाजी। आता आपण पावही बनवायला घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने तुम्हाला पावभाजी बनवायची आहे। पाव बनवण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेते, त्यावरती एक चम्मच बटर, थोडासा पावभाजी मसाला टाकून घेते आणि पाव आपल्याला दोन्ही साईडनी 2 ते 3 मिनटं छान फ्राय करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता आपण दुसऱ्या साईडनीही पाव छान गरम करून घेऊयात। मसाला पावाला छान लागला आहे तर आपले पावही रेडी आहेत। अशाच पद्धतीने तयार आहे आपली पावभाजी रेसिपी। कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार।